मध्ये आपले स्वागत आहे। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। गुरुपौर्णिमेला अनोखी भेट, शिष्यांना वृक्षांचे वाटप। MS मराठी न्यूज नेटवर्क जत प्रतिनिधी इम्रान तांबोळी दिनांक 30 जत तालुक्यातील संख येथे गुरुपौर्णिमा आगळ्यावेगळ्या पद्धतीने साजरी करण्यात आली। गुरुदक्षिणा घेण्याऐवजी गुरूंनीच शिष्यांना पिंपळ आणि चिंचाची रोपे भेट देत वृक्षसंवर्धनाचा संदेश दिला। जत तालुक्यातील संख येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीने चिक्कलगी भुयारी मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष उपक्रम राबविण्यात आला। तुकाराम बाबा महाराजांच्या उपस्थितीमध्ये पादुका पूजन करत तुकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना गुरुदक्षिणा घेण्याऐवजी पिंपळ आणि चिंचाची वृक्षरोपे भेट देत पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला। यावेळी वृक्षतोड रोखा, वृक्षलागवड करा अशी साद तुकाराम बाबा महाराज यांनी उपस्थित शिष्यांना घातली। या उपक्रमानिमित्त वृक्ष दिंडीही काढण्यात आली। गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने 200हून अधिक शिष्यांना वृक्ष भेट देऊन पर्यावरण संरक्षणाची अनोखी परंपरा जपण्यात आली। हा उपक्रम परिसरात चर्चेचा विषय ठरत असून समाजात पर्यावरणाबाबत जनजागृती करण्याचा एक प्रेरणादायी संदेश देत आहे। आज गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं शिष्याकडून गुरुला दक्षिणा देत असतो। गुरुकडून एक अनोखी वेगळी एक परंपरा आपण महाराष्ट्रामध्ये राबवतोय। दुष्काळ पडलेला आहे आणि एवढा मोठा दुष्काळ आहे। या दुष्काळ मात करण्यासाठी तुमच्या आमच्या अंगावर ताकद देण्यासाठी वृक्ष जी तोड आहे ती थांबली पाहिजे आणि कुठेतरी वृक्ष लागवड झाली पाहिजे, हा एक वेगळा संदेश या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही गुरुपौर्णिमेच्या माध्यमातून देतो। ज्या भक्तांच्या माध्यमातून हे झाड दिले त्या झाडाला कुंपण घालून या ठिकाणी त्या झाडाचं संरक्षण करण्याचं काम देखील आम्ही या माध्यमातून करतोय। आणि जे भक्त आमच्याकडे नावं या ठिकाणी दिले त्या प्रत्येक भक्तांना आम्ही श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या वतीनं प्रत्येकांना चिंचेचं वड आणि पिंपळ अशा पद्धतीची झाडं त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक भक्तांना या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या अनुषंगानं भेट करत आहे। हा उपक्रम पूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या माध्यमातून राबवावा आणि वृक्षतोड थांबावी ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतोय। आज गुरुपौर्णिमा आहे, हा वेगळा संदेश वैराग्य संपन्न बागडे बाबा राष्ट्रीय संत गाडगे बाबा यांच्या विचाराचा वारसा घेऊन चालण्याचं काम आम्ही गेली अनेक वर्ष करतो आणि इथून पुढे करत राहू। आज गुरुपौर्णिमेची अनोखी वेगळी परंपरा इथून पुढच्या कालावधीमध्ये अशाच पद्धतीनं शिष्याकडून अपेक्षा न करता गुरुकडून शिष्यांना वृक्ष देण्याचा हा उपक्रम आम्ही पहिल्यांदाच राबवतो। धन्यवाद। जय भगवान। बोला पुंडलिक बागडे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी MS मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।